नमस्कार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मागच्या वेळेला आपण लीडरशिप आणि रिलेशनशिप याच्यावर बोललो. खरं म्हणजे मी असं म्हटलं की लीडरशिप इज नथिंग बट रिलेशनशिप. पण लीडरशिप ही रिलेशनशिपपेक्षाही आणखीन थोडी जास्त आहे, कारण त्याला व्हिजन लागतं. कारण लीडरशिपचा अर्थ एका अंगाने मी सांगितलं की रिलेशनशिपचा संबंध येतो, आणि दुसऱ्या अंगाने लीडरशिप इज कन्वर्टिंग द विजन इंटू रिॲलिटी. म्हणजे द लीडर इज सपोज टू कन्वर्ट हिज व्हिजन इंटू रिॲलिटी. म्हणून ह्या एका वाक्यावरनं आपल्याला असं कळतं की पहिली गोष्ट म्हणजे लीडरला व्हिजन असली पाहिजे. कारण व्हिजनच नसेल तर ती रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी काहीच म्हणजे आणताच येणार नाही. म्हणून आपण त्याला व्हिजनरी लीडर म्हणतो. व्हिजनरी लीडर. बाकी सगळे मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स असे पदं घेतलेली माणसं असतात. पण खरा जो लीडर असतो तो नुसता पदाने लीडर होत नाही किंवा पोझिशननी लीडर होत नाही, तर त्याच्याकडे व्हिजनरी लीडर म्हणून आपण बघतो त्याच्याकडे. आणि त्याचं जे व्हिजन असतं ते रिॲलिटीमध्ये कन्व्हर्ट करणं हे त्या लीडरचं काम असतं. म्हणून पहिल्यांदा आपण व्हिजन म्हणजे काय ते बघूया. खरं व्हिजनचा अर्थ की जितक्या लांब पाहता येईल आपल्याला, की एखाद्या कंपनीचा लीडर असू दे किंवा एका संस्थेचा असू दे लीडर, तो ती कंपनी कितपर्यंत तो नेऊ शकतो, किंवा त्याचं एक व्हिजन असतं की एक पुढल्या 10 वर्षामध्ये, पुढल्या 20 वर्षामध्ये आपली कंपनी किंवा आपली संस्था आपण कुठपर्यंत नेऊन ठेवली पाहिजे, हे त्याच्याकडे त्याचं व्हिजन असतं. आणि त्या व्हिजनच्या प्रमाणे, त्या दिशेने तो हळूहळू काम करत असतो. आणि हळूहळू त्या टाईम फ्रेममध्ये त्या तिकडे पोचणं म्हणजे रिॲलिटी, ती व्हिजन रिॲलिटीमध्ये आणणं हे लीडरचं काम असतं. म्हणून नुसते मॅनेजर झाले किंवा कोणतरी एक पोस्ट मिळालं म्हणजे तो लीडर होऊ शकत नाही. म्हणून व्हिजन आहे ना, ही खूप थोड्या लोकांना असते. कारण व्हिजन म्हणजे दूरचं पाहणं. आपल्याला जवळचं पण दिसत नसतं तर दूरचं पाहणं सोडूनच द्या. म्हणून दूर पाहता आलं पाहिजे आपल्याला की पुढे काय करता येईल, पुढे काय होईल, पुढे काय होऊ शकतं, आणि त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे. एवढी दृष्टी ज्याची व्यापक आणि दूरदृष्टी असते त्यालाच व्हिजन म्हणतात. आपण उदाहरण बघूया. आपले सद्गुरू श्री वामनराव पै यांनी असं व्हिजन बघितलं की संपूर्ण जग सुखी होईल, म्हणजे जगातला प्रत्येक माणूस सुखी होईल, असं एवढं मोठं व्यापक व्हिजन त्यांच्याकडे होतं. आणि त्यांचं मत होतं की राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे, हे त्यांचं व्हिजन होतं. म्हणजे एकीकडनं जग सुखी व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे. मग लोक त्यांना विचारायची की आपलंच राष्ट्र महासत्ता होऊन कसं चालेल, तुम्ही जर जग सुखी व्हायला पाहिजे म्हणता. तर सद्गुरूंनी जे मार्मिक उत्तर दिलं होतं त्याच्यामुळे त्यांची व्हिजन दिसून येते. त्यांनी काय सांगितलं की आपला देश, ह्याची जी संस्कृती आहे ती सर्वांना घेऊन जाण्याची आहे. त्यामुळे आपला देश जेव्हा महासत्ता होईल, तो लीडर होईल देश, तेव्हा तो संपूर्ण विश्वामध्ये सुख, शांती, समाधान आणू शकेल, असं त्यांचं व्हिजन होतं. आणि म्हणून कुठल्याही कंपनीला एक व्हिजन लागते, आणि त्या व्हिजनशिवाय आपण काम करू शकत नाही. आता हे व्हिजनसाठी काय करायचं असतं, कारण लीडर इतक्या लांब बघू शकतो, पण त्याचे जे फॉलोअर्स असतात ते एवढे लांब बघू शकत नाहीत. त्यांना जवळचं पण दिसत नाही तर लांबचं कुठे दिसणार. म्हणून त्यांच्या फॉलोअर्सना समजावून सांगण्यासाठी मिशन स्टेटमेंट तयार करतं प्रत्येक कंपनी.
काय करतं, मिशन स्टेटमेंट. म्हणजे काय की ही व्हिजन पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट काय करायचं आहे हे स्टेटमेंट बहुतेक कंपनी करत असतं. म्हणून प्रत्येक कंपनी जर तुम्ही बघितली, मोठ्या कंपन्या, त्याला एक व्हिजन असते आणि त्याच्यानंतर एक मिशन स्टेटमेंट असतं. तसं आपल्या जीवनविद्या मिशनला सद्गुरूंनी एक मिशन स्टेटमेंट पण दिलेलं आहे. ते मिशन स्टेटमेंट म्हणजे घर तेथे जीवनविद्या. म्हणजे सद्गुरूंना काय अपेक्षित आहे की जग सुखी होण्यासाठी, राष्ट्र महासत्ता होण्यासाठी काय गरज आहे, तर जीवनविद्येची नॉलेज, ज्ञान, जीवनविद्येचं ज्ञान प्रत्येक घराघरामध्ये जाणं हे सद्गुरूंना अपेक्षित आहे. म्हणून आपल्या संस्थेचं, जीवनविद्या मिशनचं मिशन स्टेटमेंट काय, तर घर तेथे जीवनविद्या. म्हणून आता ह्या संस्थेचं काम काय असतं की प्रत्येक घराघरामध्ये ही जीवनविद्या पोचवायची, निरनिराळ्या माध्यमातून पोचवायची, जेणेकरून प्रत्येक घर हे सुखी होऊ शकतं. तर अशा रीतीने व्हिजन म्हणजे काय ते मी समजावून सांगितलं. म्हणून लीडरशिप जी असते त्याला ही व्हिजन नुसती असून उपयोग नाही. ती व्हिजन रियालिटीमध्ये आणण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप स्मार्ट वर्क करायला लागतं, रिलेशनशिप करायला लागते, सगळ्यांशी नाती जोडायला लागतात. हे सर्व केल्याशिवाय व्हिजन इंटू रियालिटी हे पॉसिबल होत नाही. आता लीडरशिपचे खूप प्रकार बऱ्याच लोकांनी सांगितलेले आहेत. निरनिराळ्या टाईपच्या लीडरशिप असतात. तर त्या मी सांगतो थोडेसे. काही लीडर्स असे असतात की काय होईल ते होऊ दे, त्यांचा कुठल्याच गोष्टीवर कंट्रोल नसतो, जशी संस्था चालेल तशी चालते, म्हणजे बेभरवशाचं काम असतं. असे काही लीडर्स असतात. पण हे लीडर म्हणजे खरे लीडर नसतात. त्यांना एक पोझिशन मिळालेली असते आणि मग ते त्यांची स्टाईल ही अशी असते की जे काय होतं ते होऊ दे, त्याच्यामध्ये ते कधीच जास्त सहभाग नसतो त्यांचा, किंवा त्यांचा काही कंट्रोल नसतो. दुसरे लीडर असतात ते ऑटोक्रॅटिक लीडर म्हणतात त्याला, ऑटोक्रॅटिक लीडर. ऑटोक्रॅटिक लीडर म्हणजे काय की हम करे सो कायदा. ते कोणाचंच ऐकत नाहीत. ते स्वतःला जे काय पाहिजे ते करत राहतात. ते कोणाचंही ऐकत नाही. त्यांची डिक्टेटोरियल ॲटिट्यूड असते की मी सांगेन तेच व्हायला पाहिजे आणि मी सांगेन तेच केलं पाहिजे. ते कोणाचंही मत विचारात घेत नाही, कोणाचाही फीडबॅक घेत नाही, काहीच घेत नाही. तर असे हे ऑटोक्रॅटिक लीडर्ससुद्धा बरेच होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर जे येतात ते सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे पार्टिसिपेटिव्ह लीडर्स. म्हणजे त्याला कोलॅबोरेटिव्ह लीडरशिप म्हणतात. म्हणजे काय, हे लीडर जे असतात ते सर्वांचं ऐकून घेतात, सर्वांचा एखाद्या डिसिजनमध्ये सहभाग घेतात आणि सर्वांच्या मते जे काय असेल ते डिसिजन घेतात. ह्याला पार्टिसिपेटिव्ह टाईप डिसिजन म्हणतात. हे ऑटोक्रॅटिकपेक्षा खूप चांगलं असतं. कारण तुम्ही जेव्हा लोकांना विश्वासात घेता, लोकांचं मतं समजावून घेता, तेव्हा काय होतं, लोक तुमच्या मागे उभे राहतात. कारण शेवटी जे डिसिजन असतं ते त्यांचं डिसिजन असतं. त्यामुळे ते त्या डिसिजनला चिकटून राहतात, डिसिजनच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि मग हे डिसिजन इम्प्लिमेंट व्हायला किंवा डिसिजन पूर्ण व्हायला, एक्झिक्युशन व्हायला हे खूप सोपं पडतं. म्हणून पार्टिसिपेटिव्ह लीडर जे असतात ते सर्वांचं मत अजमावत डिसिजन घेत असतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा अजून एक लहानसा प्रकार जरा वेगळा आहे. तो म्हणजे डिक्टेटोरियल डेमोक्रेसी, जी सद्गुरूंनी सांगितलेली आहे. सद्गुरू काय म्हणतात की सर्वांची मतं घेतली आणि त्याच्यामध्ये डेमोक्रेटिक वेनी जर तुम्ही त्याच्यातनं निर्णय घेतले तर ते निर्णय चांगलेच असतील असं सांगता येत नाही. कारण प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाचं कर्तृत्व याच्यावर त्यांची मतं अवलंबून असतात. म्हणून 10-50 लोकांनी ओके म्हटलं किंवा 50मधल्या 30 लोकांनी ओके म्हटलं आणि 20 लोकांनी ओके नाही म्हटलं तर 30 लोकांचं म्हणणं घेऊन पुढे जाणं हे पार्टिसिपेशनच्या दृष्टीने चांगलं आहे किंवा लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं आहे. पण ते जे डिसिजन असेल ते पक्कं आणि चांगलं असेल
देशासाठी म्हणा, कंपनीसाठी म्हणा, समाजासाठी म्हणा, कुटुंबासाठी म्हणा, हे डिसिजन परफेक्ट असेल असं नाही. कारण हे पार्टिसिपेटिव्हनी निर्माण झालेलं डिसिजन असतं. म्हणून सद्गुरूंनी त्याच्यामध्ये एक लहानशी सूचना केलेली आहे, ती म्हणजे डिक्टेटोरियल डेमोक्रेसी. म्हणजे डेमोक्रेसिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या, पण शेवटी जो लीडर असतो, जो विजनरी असतो, ज्याला आपल्याला कुठल्या दिशेने जायचं असं माहीत असतं, तेव्हा त्याचं मत हे फायनल असलं पाहिजे. म्हणून विजनरी लीडर जो असतो तो सर्वांचं ऐकून घेतो आणि नंतर स्वतःचं मत मांडतो किंवा स्वतःचं डिसिजन देतो. आणि हे डिसिजन पार्टिसिपेटिव्ह डिसिजनपेक्षाही फार मोठं असतं, फार चांगलं असतं. ह्याला एकच कारण असतं की त्याला लांब पाहता येत असतं, त्याला दूरचं व्हिजन असतं, तो दूर पाहू शकतो काय होणार आहे पुढे, हे त्याच्या डोळ्यासमोर असतं. त्यामुळे तो जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा ते रिअल डिसिजन असतं. त्यामुळे ही जी पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप आहेत त्याच्यामध्ये मी 2 प्रकार सांगितले. एक म्हणजे डेमोक्रेटिक पद्धतीने डिसिजन घेणं आणि डेमोक्रेटिक पद्धतीने ऐकून घेऊन, डिस्कशन करून, ब्रेनस्टॉर्मिंग करून शेवटी फायनल डिसिजन लीडरनी घेणं, हे थोडंसं एक वेगळ्या प्रकारची स्टाईल आहे. आणि सद्गुरूंना ही स्टाईल पसंत होती, कारण विजनरी लीडर हा वेगळाच असतो आणि त्याचं मत हे सर्वात महत्त्वाचं असतं. तर चौथी स्टाईल लिडरशिपची म्हणजे काय, गुडी गुडी स्टाईल म्हणतात त्याला. गुडी गुडी म्हणजे काय, सर्वांना खुश ठेवायचं, कोणाला विरोधात जायचं नाही, कोणाच्याही अगेन्स्ट जायचं नाही. अजातशत्रू म्हणतात त्याला. म्हणजे काय, कोणी त्याला शत्रू नसतो, कारण तो सगळ्यांना हा म्हणतो आणि कंपनी चालवत असतो. अशा कंपन्या किंवा अशा संस्था पुढे मोठ्या होत नाहीत, कारण ही गुडी गुडी स्टाईल चालत नाही. कारण शेवटी प्रत्येकजण आपल्या मताप्रमाणे काम करतो आणि त्याच्यातनं जे चांगलं व्हायला पाहिजे, जी दिशा मिळायला पाहिजे, ती दिशा मिळत नाही. म्हणून एकीकडे गुडी गुडी म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करत राहणं, आपल्या सगळ्या लोकांना आपण खुश ठेवणं. आणि एकीकडे परफॉर्मन्स जो महत्त्वाचा असतो कंपनीच्या दृष्टीने, की आपण परफॉर्म केलं पाहिजे तरच कंपनी चालणार आहे, नाहीतर कंपनी बंद व्हायला वेळ लागत नाही. म्हणून 2 गोष्टी आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. एका बाजूनी परफॉर्मन्स ऑफ द कंपनी आणि एका बाजूनी कंपनीमधले जे एम्प्लॉईज आहेत, शेअर होल्डर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, सर्वांचं मत विचारात घेऊन सर्वांना रिलेशनशिप मेंटेन करत करत हे परफॉर्मन्स चांगला करून दाखवणं, ही खरी कसरत असते. म्हणून मॅनेजमेंटमध्ये आम्हाला एक मॅनेजमेंट ग्रीड म्हणून शिकवलं होतं. मॅनेजमेंट ग्रीडचा अर्थ असा की जसं आपण एक्स आणि वाय ॲक्सिस करतो आपल्या जॉमेट्रीमध्ये, तसं एक्स ॲक्सिसवर म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर कन्सर्न फॉर पीपल आणि व्हर्टिकल ॲक्सिसवर कन्सर्न फॉर परफॉर्मन्स, असं 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या ग्रीडमध्ये मांडल्या जातात. म्हणजे काय की कन्सर्न फॉर पीपल एका बाजूनी आणि एका बाजूनी कन्सर्न फॉर परफॉर्मन्स. काही कंपन्यामध्ये असं होतं की कन्सर्न फॉर पीपल इज नील, म्हणजे आय डोंट केअर फॉर यू, आम्हाला आजच्या आज व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे. तुझ्या घरी कोण मेलं किंवा तुझ्या घरी काय झालं तरी आय डोंट केअर, यू आर आवर एम्प्लॉई, यू मस्ट डू इट, अशी बोलणं असं असतं. कारण दे आर ओनली कन्सर्न विथ द परफॉर्मन्स. आणि काही लोक असे असतात, परफॉर्मन्स नाही झालं तरी हरकत नाही, बाळा आज नाही जमत ना करू नकोस, उद्या नाही जमलं ना येऊ नकोस, असं गुडी गुडी बोलून त्या माणसांचं रिलेशनशिप मेंटेन करणं हे त्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असतं. तर खरं म्हणजे हे दोन्ही बरोबर नाही. कारण नुसती रिलेशनशिप जपणं आणि परफॉर्मन्स नाही करणं ते कंपनी चालू शकत नाही. म्हणून कंपनीला जर वेग द्यायचा असेल तर दोन्हीला बॅलन्स करणं गरजेचं आहे. एका बाजूनी पर्सनल रिलेशनशिपला महत्त्व द्यायचं, दुसऱ्या बाजूनी परफॉर्मन्स ऑफ द कंपनीला महत्त्व द्यायचं. दोघांना इक्वल जेव्हा महत्त्व देतो तेव्हा ते ग्रीड खरं चांगलं असतं. म्हणून निरनिराळ्या टाईपचे मॅनेजर्स असतात ज्यांची ग्रेड
एका साईडनी जास्त असते किंवा एका साईडनी कमी असते, तर त्याप्रमाणे ग्रीडप्रमाणे मॅनेजरची वर्गवारी केली जाते की कुठला मॅनेजर कसा आहे. मग ते असं म्हणतात की 9-9 मॅनेजर म्हणजे ही इज फुल्ली परफॉर्मिंग अँड ॲट द सेम टाईम ही कीपिंग द गुड रिलेशन्स, किंवा 9-0 म्हणजे फक्त परफॉर्मन्स, रिलेशनशिप 0. असं ग्रीडमध्ये नंबरिंग केलं जातं. आणि प्रत्येक मॅनेजरचा परफॉर्मन्स, कारण प्रत्येक मॅनेजर हा लीडर असतो त्या डिपार्टमेंटचा, त्यामुळे प्रत्येक मॅनेजरचा परफॉर्मन्स ह्या ग्रीडपणे मोजला जातो, ग्रीडप्रमाणे. सांगायचं मतलब बाकीच्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया, ग्रीड आणि हे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की कंपनी जेव्हा चालते, चांगल्या रीतीने चालते, तेव्हा 2 गोष्टीचं महत्त्व आहे. एक म्हणजे रिलेशनशिप आणि एक बाजूनी परफॉर्मन्स. दोघांचं उत्तम बॅलन्स, उत्तम मेळ घालणारा जो लीडर असतो तोच खरा विजनरी लीडर असतो. आणि विजन असली पाहिजे त्याला. म्हणून लीडरशिप जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याला विजनरी लीडरशिप मी म्हणतो. मॅच्युअर लीडरशिप मी त्याला म्हणतो की जो मॅच्युअर असतो, ज्याला कळतं कुठे कशाला महत्त्व द्यायचं, कुठल्या वेळेला परफॉर्मन्सला महत्त्व द्यायचं आणि रिलेशनशिपला कमी महत्त्व द्यायचं आणि कधी रिलेशनशिपला महत्त्व द्यायचं, हे सर्व गोष्ट ज्याला कळतं तोच मॅच्युअर लीडर समजला जातो. मागच्या वेळेला मी मॅच्युरिटीची व्याख्या एका एक्झाम्पलनी केली होती. मी असं म्हटलं होतं की फळ जे असतं ते जेव्हा कच्चं असतं तेव्हा त्याला चव नसते, त्याचा रंग वेगळा असतो आणि ते घट्ट असतं, टणक असतं. आणि जेव्हा ते पिकतं तेव्हा फळ मऊ होतं, आतमध्ये गोडवा निर्माण होतो, फळ गोड होतं आणि त्या फळाला रंग पण छान येतो. म्हणजे काय, यात जो परिपक्व आहे लीडर, जो मॅच्युअर लीडर आहे, त्याच्याकडे गोडवा असतो, बोलण्यामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये गोडवा असतो. नंतर त्याच्याकडे रंग असतो, म्हणजे आत्मविश्वासाचं तेज असतं. तो माणूस ब्रिलियंट असतो, आत्मविश्वास असतो त्याच्याकडे तेज येत असतं त्याचं. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं, तो कडकच्या ऐवजी मऊ होतो, म्हणजे तो नम्र होतो. म्हणून नम्रता, गोडवा आणि आत्मविश्वास हे 3 गुण ज्या लीडरकडे आहेत तो लीडर खरा मॅच्युअर लीडर आणि खरा तो विजनरी लीडर होऊ शकतो. म्हणून लीडरशिप, आपण हे जे लीडरशिपचे गुण आहेत, या लीडरशिपच्या ज्या क्वालिटीज आहेत, हे आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतात. ते जन्मतः काही लोकांकडे येतात. काही लोक जन्मतःच लीडर असतात, बॉर्न लीडर्स म्हणतात त्याला. देर आर सम पीपल आर बॉर्न लीडर्स आणि सम आर क्रिएटेड लीडर्स. किंवा असं म्हणतात की फॉर सम द लीडरशिप इज थ्रस्ट अपॉन, म्हणजे लोक त्यांना लीडर बनवतात आणि काही बॉर्न लीडर्स असतात. त्यामुळे हे वेगवेगळे प्रकार आहेत लीडरशिपचे. पण म्हणून जे बॉर्न नाही आहेत त्यांना लीडर होता येणार नाही असं नाही. पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये सतत आपल्याकडे स्वतःकडे पाहत आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जाणं, हे वाचन करणं, की मॅनेजमेंटचं वाचन समजणं, सद्गुरूंची जीवनविद्या समजून घेणं, हे सगळं जेव्हा माणूस करतो ना तेव्हा तो खरा विजनरी लीडर होऊ शकतो. म्हणून हे आपण जो वेबिनार करतो आहे हा आपण तरुणांसाठी करतो आहे. तेव्हा तरुण लोक उद्याचे लीडर असणार आहेत. म्हणून त्यांनी आत्तापासून लहान का होईना त्यांचं एक छोटंसं डिपार्टमेंट असेल, 2 माणसं त्याच्या अंडर असतील, पण त्यांनी हे जे गुण आहेत ना हे जर आत्मसात करायचा प्रयत्न केला तर तो हळूहळू लीडर होऊ शकतो चांगला. म्हणून त्या दृष्टीने हा मी जो विषय घेतलेला आहे की शेवटी लीडरशिपच महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला लीडर व्हायला पाहिजे. तुम्ही साधं राहून तुम्ही कधीच लीडर होऊ शकत नाही. म्हणून लीडरशिपची जी मी काही मागच्या वेळेला सांगितल्या महत्त्वाच्या गोष्टी, त्याच्यापैकी मी आता हे 2 गोष्टी सांगितल्या की कन्सर्न फॉर पीपल म्हणजे रिलेशनशिप आणि कन्सर्न फॉर परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्मन्स. आता कन्सर्न जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला सद्गुरूंनी एक चांगला शब्द वापरला आहे, तो म्हणजे करुणा. करुणा म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला सिम्पथी म्हणतात, सिम्पथी. आता इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, एक सिम्पथी आणि एक एम्पथी. दोन्ही शब्द करुणेला मस्त जुळून येतात.
आता या दोघांमध्येही सुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये फरक आहे. सिंपथी म्हणजे काय? सहानुभूती. एखाद्या माणसाची बद्दल सहानुभूती वाटणं, त्याच्याबद्दल कळवळा येणं, त्याच्या काही प्रॉब्लेमबद्दल आपल्याला सहानुभूती वाटणं, ह्याला सिंपथी म्हणतात किंवा करुणा म्हणतात. पण त्याला अजून एक रंग आहे किंवा कंगोरा आहे, तो म्हणजे एम्पथी. एम्पथी म्हणजे काय? त्याला जी फिलिंग्ज आहेत किंवा त्याला जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्ही रिलेट होऊ शकले पाहिजे. तुम्ही जर त्यांच्या प्रॉब्लेमबरोबर, त्यांच्या फिलिंग्सबरोबर तुम्ही जर रिलेट होऊ शकला, ते तुम्हाला समजू शकलं, त्याचा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजू शकला, त्याच्या फिलिंग्समध्ये तुम्ही शेअर करू शकला, तर त्याला एम्पथी म्हणतात. म्हणून काही लोक म्हणजे त्यांना दुसऱ्यांबद्दल नुसता कळवळा नसतो, नुसती सहानुभूती नसते, तर त्यांना अनुभूती असते. म्हणून एम्पथी आणि सिंपथी याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मराठीमध्ये मी काय म्हणेन, सिंपथी म्हणजे सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे अनुभूती. म्हणजे त्याच्या फिलिंग्सबद्दल, त्याला जो प्रॉब्लेम्स आहेत, त्याला जो त्रास आहे, त्याला जो त्याच्या ठिकाणी जे फिलिंग्ज आहेत, ती जर तुम्हाला अंडरस्टँड करता आली आणि तुम्हाला ती अनुभूती घेता आली त्याच्या फिलिंग्सची, त्याच्याशी तुम्ही काय म्हणतात त्याला जॉईन होऊ शकला, शेअर होऊ शकला, तर त्याला एम्पथी म्हणतात. म्हणून सद्गुरूंनी जो करुणा शब्द वापरलेला आहे तो सर्वांगाने वापरलेला आहे. म्हणजे एखाद्या माणसाची दया दाखवणं, सहानुभूती दाखवणं, त्याच्या प्रॉब्लेमशी आपण समरस होणं करेक्ट शब्द आहे. त्याच्या फिलिंग्स किंवा त्याला जो दुःख आहे त्या दुःखाशी समरस होऊ शकला माणूस, तर तो एम्पथी म्हणतात त्याला. म्हणून कन्सर्न फॉर पीपल याचा अर्थ यू मस्ट बी सिम्पथेटिक आणि एम्पथेटिक. म्हणजेच सद्गुरूंनी जो करुणा शब्द वापरलेला आहे तो करुणा शब्दाचा अर्थ एवढा मोठा आहे. म्हणून काही लोक असे असतात, मी बघितलेले आहेत मॅनेजर्स, की ते आपल्या सबऑर्डिनेट्सचा विचारच करत नाहीत. त्याला 12 तास 15 तास काम करायला लावतात. तो थकला असेल त्याच्याबद्दल विचार नाही करत, त्याच्या घरच्या लोकांबद्दल विचार करत नाही. त्यांच्या घरी जर कुठला वाईट प्रसंग आला असेल तर त्याला रजा देणं, त्याचं प्रॉब्लेम समजावून घेऊन त्याला मदत करणं, हे करण्याची काही लोकांची तयारी नसते. ते खूप कडक समजले जातात. दे डोंट बॉदर, दे डोंट केअर फॉर अदर्स, असे लोक असतात. आणि असे लोक मी बघितलेले आहेत. आणि त्याला हल्लीच्या जगामध्ये प्रोफेशनल म्हणतात. दे आर प्रोफेशनल्स, म्हणजे दे डोंट कन्सिडर एनी इमोशन्स. म्हणून प्रोफेशनल इज ओनली कन्सर्न अबाउट द परफॉर्मन्स आणि इमोशनल इज ओनली कन्सर्न अबाउट द पीपल्स इमोशन्स. ह्या दोन्ही गोष्टी बरोबर नाही. दोघांचा जो योग्य बॅलन्स आहे तो बॅलन्स करणं हेच विजनरी लीडरचं काम असतं. म्हणून डिक्टेटोरियल डेमोक्रेसी हा सद्गुरूंनी जो वेगळा विषय मांडलेला आहे तो राजकारणाच्या दृष्टीने सद्गुरूंनी मांडला होता. की राजकारणामध्ये जे लीडर्स असतात ते नुसती डेमोक्रेसीने जर चालले तर अगदी राष्ट्राला जे महत्त्वाचं असेल किंवा राष्ट्र महासत्ता होण्यासाठी जी गरज आहे ती गरज भागवली जाणार नाही आणि प्रोग्रेस खूप स्लो होत जाईल. कारण सर्वांचं ऐकत बसलं आणि त्याच्यातनं डिसिजन तुम्ही सर्वांच्या मते लोकशाही पद्धतीने मतं जास्त कोणाला आहेत अशी जर डिसिजन घेत गेलो तर कधीकधी प्रोग्रेस स्लो होतो. म्हणून सद्गुरूंनी एक नवीन कन्सेप्ट मांडली, ती म्हणजे डिक्टेटोरियल डेमोक्रेसी. म्हणजे शेवटी जो लीडर आहे त्याला आपण चान्स दिला पाहिजे, त्याच्या विजनरी लीडरशिपचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल देशासाठी हे बघणं. पण तसा लीडर पण आपल्याला मिळाला पाहिजे. आणि आपण हल्लीच बघितलं की आपले प्राईम मिनिस्टर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एका रात्रीत सर्व 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या नोटा कॅन्सल केल्या आणि नवीन नोटांचं त्यांनी आता आयोजन केलेलं आहे. आता हे जे डिसिजन आहे हे डिसिजन जर लोकांच्या मताने घेतलं असतं तर हे डिसिजन कधीच घेऊ शकले नसते. कारण ह्याला डेअरिंग डिसिजन असं म्हटलेलं आहे लोकांनी. काय म्हटलं आहे? डेअरिंग. लीडरकडे डेअरिंग असली पाहिजे. आणि ती डेअरिंग कशासाठी पाहिजे? देशाला खड्ड्यात घालण्यासाठी नाही, देशाला
देशाचा उत्कर्ष करण्यासाठी डेअरिंग पाहिजे. आणि ही डेअरिंग आपल्या माननीय पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात दाखवून दिली आपल्याला. तर ही जे डिसिजन त्यांनी घेतलं आहे हे ह्याला डिक्टेटोरियल डिसिजन म्हणतात. मग त्यांनी स्वतः थोड्याच लोकांना इन्व्हॉल्व करून त्यांनी हे डिसिजन घेतलं. आणि ह्या डिसिजनचा फायदा लाँग टर्ममध्ये एवढा मोठा होणार आहे की देश आपला महासत्ता होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही, हे नक्की. कारण दहशतवाद म्हणा किंवा आज जे काय म्हणतात पैसा बाहेरून येतो आहे, खोट्या नोटा छापल्या जात आहेत आणि ब्लॅक मनीचा जो सुळसुळाट चाललेला आहे, ह्या सर्वांवर जालिम उपाय आपल्या पंतप्रधानांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण खरंच पंतप्रधानांचे आभार मानले पाहिजे. थोडासा त्रास होणार आहे थोडे दिवस, पण तो त्रास सहन करणं हे गरजेचं आहे. कारण त्यांनी जर तुम्हाला वेळ दिला असता की पुढल्या 1 वर्षात मी करणार आहे, तर मग सगळ्या लोकांनी बरोबर आपल्या काळ्या पैशाची व्यवस्था केली असते. म्हणून काही गोष्टी तुम्हाला धक्कादायकच द्यायला लागतात, धक्कातंत्र वापरायला लागतं. तर हेच विजनरी लीडर्सचं काम असतं. कधी धक्कातंत्र वापरायचं, कधी पार्टिसिपेटिव्ह डिसिजन घ्यायची, कधी ऑटोक्रॅटिकली आपण ठरवायचं. या सर्वांचा मिलाफ जेव्हा आपण करतो तेव्हाच तो खरा विजनरी आणि मॅच्युअर लीडर होऊ शकतो. म्हणून आपण याच्यातनं सर्व शिकलं पाहिजे. कारण काय असतं, निंदा करणं, कुठल्याही लीडरवर निंदा करणं, टीका करणं हे एकदम सोपं असतं. पण त्याच्या पोझिशनमध्ये तुम्ही जाऊन बसा आणि परफॉर्म करून दाखवा, तेव्हा तुम्हाला कळतं की एवढं सोपं नसतं सगळ्या गोष्टी. म्हणून आपण दुसऱ्यांना निंदा करण्यापेक्षा, दुसऱ्यांची क्रिटिसिझम करण्यापेक्षा आपण त्याला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं असतं. हा सपोर्ट आणि कोऑपरेशनच आपल्या देशाला महासत्ता बनवू शकतो. जे देशाचं तेच कंपनीचं, तेच संस्थेचं आणि तेच कुटुंबाचं, हे लक्षात ठेवा. कुटुंबामध्ये सुद्धा पार्टिसिपेटिव्ह डिसिजन्स पाहिजे सर्वांना. म्हणजे इवन लहान मूल असेल त्याचं पण डिसिजन त्याचं पण मत विचारात घेतलं पाहिजे. हे खरी मजा असते. त्याला पण मत असतं, तर त्याचं पण मत जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा खरं कुटुंबामध्ये सौख्य नांदतं. कुटुंबामध्ये सगळ्यांच्या विचारांनी जेव्हा तुम्ही डिसिजन घेता तेव्हा ते डिसिजन सर्वांना आवडतं आणि मग सर्वजण त्यामुळे खुश असतात आणि घरामध्ये एक सुंदर असं नातं निर्माण होत असतं. म्हणून मी जे काही सांगतोय हे सगळीकडे उपयोगी आहे, लक्षात ठेवायचं. कुठे असं नाही, कुटुंबामध्ये सुद्धा हे रिलेशनशिपचं खूप महत्त्व आहे. त्याच्याशिवाय कुटुंब चांगलं होऊ शकत नाही. कुटुंबात सुद्धा आपण जेव्हा कुटुंबात सुद्धा आपण जेव्हा वागतो तेव्हा हे जे कन्सर्न फॉर पीपल ह्याला सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि कन्सर्न फॉर परफॉर्मन्स म्हणजे आपली मुलं, ह्या मुलं सांगतील तसं वागणं, मुलाला खुश ठेवणं हे एका बाजूने बरोबर आहे. पण मुलगा अभ्यासामध्ये प्रगती करतो की नाही ह्याला परफॉर्मन्स म्हणतात. म्हणून कन्सर्न फॉर परफॉर्मन्स अँड कन्सर्न फॉर पीपल ही सगळीकडे कसं लागू पडतं हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे कुटुंबामध्ये सुद्धा तेच आहे. कुटुंबामध्ये सुद्धा आपलं जर लहान मुलं आहे हे जेव्हा वाढतं आहे तेव्हा त्याला एका बाजूनी त्याचं रिलेशनशिप छान व्हायला पाहिजे, त्याच्याशी आपण चांगलं वागणं, तो म्हणतो तसं त्याला देणं, त्यांनी हट्ट केला तर तो हट्ट पुरवणं, हे एका बाजूनी करता करता दुसऱ्या बाजूनी त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो की नाही, तो एक चांगला माणूस म्हणून घडतोय की नाही, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. नाहीतर काय आजकाल काय झालं आहे, एकच मुलगा घरी असतो, मुलगी किंवा मुलगा, आणि मग काय असतं पैसा भरपूर असतो, नवरा आणि बायको नोकऱ्या करत असतात, मग ते रात्री उशिरा येतात, मग मुलाला जवळ घेणार आणि मग मुलगा जे काय मागेल ते आपण त्याला त्याचे हट्ट पुरवणं, हे सगळं चालतं हल्ली. का तर कारण दोघेही करिअर करत असतात आणि मग संध्याकाळी आल्यानंतर एक गिल्ट फिलिंग असते प्रत्येकाला, स्वतःला गिल्टी वाटत असतं की मी संबंधित मुलाला देऊ शकत नाही वेळ. मग काय देऊ शकतो, पैशांनी मदत करू शकतो, मग तो जे मागेल ते लगेच देणं, मग त्याचे हट्ट पुरवत राहणं, हेच फक्त आपण करू शकतो. आणि ह्याच्यातनं काय होतं की त्याचं जे जडणघडण आहे ना ती बिघडण्याची शक्यता असते. म्हणून त्याचा परफॉर्मन्स अभ्यासामध्ये कसा आहे, तो माणूस म्हणून कसा घडतो आहे, त्याचा स्वभाव कसा घडतो आहे, तो लोकांशी कसा वागतो आहे, सगळ्याला महत्त्व आहे, लक्षात ठेवा. आणि याला परफॉर्मन्स म्हणतो मी.
म्हणून एकीकडे परफॉर्मन्स चांगला आलाच पाहिजे आणि एकीकडे त्याच्याशी नातं जोडणं मुलाशी, मुलाला बाप आणि आई आपली वाटली पाहिजे, हे रिलेशनशिप जोडणं, ह्या दोघीकडे कुठेतरी बॅलन्स केला पाहिजे. म्हणून जीवनविद्येनी पेरेंटिंगवर कोर्स सुरू केलेले आहेत. म्हणून आमच्याकडे पेरेंटिंगच्या कोर्सला बरेच लोक येत आहेत. कारण बरेच प्रॉब्लेम मी बघितलेत पेरेंटिंगचे. कारण माझ्याकडे काउन्सिलिंगला जे येतात त्यांचा मुलांचे प्रॉब्लेम खूप घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम हाच असतो की मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं हट्टी झाली आहेत, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूने मी बघतो की आईवडीलसुद्धा आग्रही असतात. त्यांना जे वाटतं ते त्यांच्या लादाला बघतात. त्यांची आवड काय आहे, त्यांची निवड काय आहे हे बघायला तयार नसतात आणि त्याच्यामधनं दोघांमध्ये एक रिलेशनशिप आला पाहिजे, विश्वासाचं जे नातं निर्माण व्हायला पाहिजे तेच होत नाही आणि त्याच्यातनं संपूर्ण फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून ही जी लिडरशिप क्वालिटीचे मी जे गुण सांगितले हे आपल्याला घरीसुद्धा ॲज अ घरचा आपण प्रमुख म्हणून आपल्याला हे सगळं घरीसुद्धा वापरता आलं पाहिजे. म्हणून आम्ही जेव्हा करुणा म्हणतो, करुणाला अजून एक शब्द इंग्लिशमध्ये आहे, तो म्हणजे कंपॅशन. म्हणजे कंपॅशनचा अर्थ काय की सिम्पथी प्लस ॲक्शन, हे लक्षात ठेवायचं. कंपॅशन जेव्हा मी म्हणतो किंवा करुणा मी म्हणतो तेव्हा नुसती सहानुभूती दाखवायची नाही आपल्याला. त्या सहानुभूतीबरोबर आपण त्यांना मदत करणं, ॲक्शन इज इक्वली इम्पॉर्टंट. म्हणून कंपॅशन इज इक्वल टू सिम्पथी प्लस ॲक्शन इज इक्वल टू कंपॅशन. म्हणून कंपॅशन शब्द जो इंग्लिशमध्ये वापरला जातो त्याच्यामध्ये त्याला मदत करणं, सर्वांगाने मदत करणं ही अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल आमच्या कंपनीमध्ये कोणाच्याही घरी काही झालं किंवा हॉस्पिटलमध्ये असेल तर कंपनीची माणसं तिथे मदतीला जातात. असं बऱ्याच कंपनीमध्ये मी बघितलेलं आहे की कंपनी त्यांच्या माणसं जाऊन त्यांना मदत करत असतात. त्यांना आयत्या वेळेला पैसे नसेल तर पैसे उभे करतात. सगळं काही कंपनी मदत करत असते. त्यामुळे ह्याला म्हणतात सिम्पथी आणि ॲक्शन दोन्ही पाहिजे. कारण काही लोक नुसते सिम्पथी दाखवतात, दुरून सिम्पथी दाखवून खरं मदत करायला पुढे कोण जात नसतं. म्हणून मदत करणं ही तो त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. कन्सर्न फॉर पीपलमध्ये त्यांना त्यांच्या कठीण प्रसंगी आपण मदत करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आता आपण लिडरशिपचं भरपूर विचार केला. त्याच्यामध्ये मी सांगितलं की रिलेशनशिप हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तोसुद्धा मी पॅरलली घेत असतो. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की लोकांशी आपण जोडलं गेलं पाहिजे, नाती जोडली गेली पाहिजे, तरच ते रिलेशनशिप डेव्हलप होत जाते. मग आता नातं जोडणं म्हणजे काय करायचं. मग मी तुम्हाला एक सांगितलं की स्माईल खूप महत्त्वाचं मी सांगितलं की स्माइलिंग केलं ना की सुरुवातच छान होते. स्माइलिंगमुळे एक काय म्हणतात त्याला एक वातावरण निर्मिती चांगली होते, बोलण्यासाठी एक छानपैकी सुरुवात होते आणि एक चांगला परिणाम होतो लोकांवर. म्हणून मी स्माईलचं महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर मी नावं लक्षात ठेवण्याबद्दलचं महत्त्व सांगितलं. कारण प्रत्येकाला आपण महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा मी हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकजण स्वतःमध्ये इतका गडलेला असतो आणि गुंतलेला असतो, तो स्वतःच्या बाहेर काही बघत नसतो. म्हणून प्रत्येकाचं आपलं नाव हे प्रत्येकाला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून नावं लक्षात ठेवणं हा एक रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी खूप चांगला उपाय मी सांगितला. तिसरी महत्त्वाची मी सांगितली गोष्ट ती म्हणजे ॲप्रिशिएट सांगितली. म्हणजे प्रत्येकाला कौतुक हवं असतं. कौतुकाशिवाय कोणाला मजा येत नाही. म्हणून जरा जरी काही केलं ना तरी आपण त्याचं कौतुक करावं की त्याच्यातनं त्याला नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह मिळतो काय ते करून दाखवण्याचं. तर त्यामुळे लिडरशिपमध्ये ॲप्रिशिएशन ही एक मोठी गोष्ट असते की लोकांना तुम्ही जेवढं ॲप्रिशिएट करा तेवढा तुमचा परफॉर्मन्स ॲप्रिशिएट होईल, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. नंतर मी सांगितलं की ॲव्हॉइड आर्ग्युमेंट्स. आपण आर्ग्युमेंट्स अवॉइड केली पाहिजे. सर्वांचं एकमताने कसं एक मत कसं होईल ह्या दृष्टीने खूप गोष्टी करता येण्यासारख्या असतात. मग त्याच्यासाठी सुद्धा खूप टेक्निक्स अवेलेबल आहेत. त्या सगळ्या टेक्निक्स मी हळूहळू घेईन. पण सर्वात महत्त्वाचं काय की आर्ग्युमेंट्सपेक्षा सर्वांना एकमताने कसं आणता येईल
ह्याला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने मॅच्युरिटी दाखवायला लागते. जेव्हा सगळेजण एकत्र बसून मीटिंग करतात तेव्हासुद्धा मॅच्युअर लीडर्स पाहिजे की जे एकमताला येऊ शकतात. म्हणून ॲव्हॉइड आर्ग्युमेंटला खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं माहिती आहे, एकीकडे असं म्हटलेलं आहे, अ मॅन कन्व्हिन्स्ड अगेन्स्ट हिज विल इज ऑफ द सेम ओपिनियन स्टील, असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या माणसाला त्याच्या विलच्या अगेन्स्ट कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तर ही इज ऑफ द सेम ओपिनियन स्टील असं असतं. म्हणजे त्याच्या मनाच्या विरुद्ध तुम्ही त्याला कन्व्हिन्स करू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर दादागिरी करू शकता पण तो कन्व्हिन्स होईल असं सांगता येत नाही. आणि जर माणूस कन्व्हिन्स नाही आहे त्याचं ओपिनियन सेम राहतं. म्हणून ॲव्हॉइड आर्ग्युमेंट्स असं म्हटलेलं आहे. मग आता ॲव्हॉइड आर्ग्युमेंट म्हणजे काय करायचं? आर्ग्यू नाही केलं तर कसं होणार? कारण शेवटी तुम्हाला त्याला माणसाला कन्व्हिन्स करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी सुद्धा आयडियाज असतात. ह्या सगळ्या आयडियाजसाठी आहे ना आपला मी कमी असला पाहिजे. म्हणून मी मागे सांगितलं होतं की सद्गुरूंचं जे महावाक्य आहे मी त्याला म्हणतो किंवा जो सिद्धांत आहे की दुसऱ्यांचा अहंकार जपत आपला चेपत आपण जेव्हा कुठलीही आर्ग्युमेंट करतो तेव्हा त्या आर्ग्युमेंटमध्ये आपण सक्सेसफुल होतो. त्याच्यामध्ये त्याच्या मताचा आदर करणं, तो जे सांगतो ते मत पूर्णपणे ऐकून घेणं, त्याचा मताचा आदर करणं, त्याला सांगायचं तुझं मत खूप छान आहे हे सगळं ऐकून घेऊन मग आपलं मत हळूहळू सांगणं, ह्याच्यामध्ये स्किल खूप लागतं. स्किल लागतो, संयम लागतो, पेशन्स लागतो. एवढं सोपं नसतो. लोकांना तेवढा वेळ नसतो आणि मग लोक इम्पेशंट होतात आणि मग आपलं मत लादायचा प्रयत्न करतात आणि मग कन्व्हिन्स होत नाहीत लोक. म्हणून आर्ग्युमेंट जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला एक टेक्निक आहे, पण त्या टेक्निकसाठी खूप वेळ द्यावा लागतो, संयम लागतो त्याच्यासाठी, त्याशिवाय होत नाही. मी मागे एक पुस्तक वाचलं होतं 6 हॅट्स टेक्निक म्हणून. 6 हॅट्स टेक्निक म्हणजे काय? त्याने एक छान सांगितलं होतं की मीटिंग जेव्हा आपण करतो कुठली तेव्हा काही लोक भावनेने बोलत असतात, इमोशननी बोलत असतात, काही लोक प्रॅक्टिकली बोलत असतात, काही लोक स्टॅटिस्टिकली बोलत असतात विथ फॅक्ट्स अँड फिगर्स, आणि काही लोक असतात त्यांना कसलीच मतं नसतात, ते लोक बघून काय बोलतात त्याच्यावर बोलत असतात. काही लोक पॉझिटिव्ह असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह दिसतं, चांगलं दिसतं, आणि काही लोक निगेटिव्ह असतात, त्यांना सर्व गोष्टीमध्ये निगेटिव्हच दिसतं. म्हणजे अशा सर्व प्रकारची माणसं आपल्या मीटिंगमध्ये असतात. तेव्हा त्याने एक सुंदर पद्धत सांगितली आहे, पण ती पद्धत करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, ही गोष्ट वेगळी. त्यांनी काय सांगितलं की भावना जेव्हा भडकतात मीटिंगमध्ये तेव्हा प्रॅक्टिकल बाजूला ठेवलं जातं, स्टॅटिस्टिक्स फिगर्स म्हणजे फॅक्ट्स अँड फिगर्स बाजूला राहतात आणि भावनेच्या भरात लोक बोलत राहतात नाही आम्हाला पाहिजेच. आणि मग त्या माणसाला कन्व्हिन्स करणं अगेन्स्ट हिज विल इज नॉट दॅट इझी. म्हणून पहिल्यांदा एक हॅट घालायची, भावनेची हॅट. मी डिटेलमध्ये सांगत नाही, थोडक्यात सांगतो. भावनेची हॅट, आणि प्रत्येकाला सांगायचं की तुम्ही सर्वांनी आता भावनेची हॅट घाला, तुमच्या भावना तुम्ही मोकळ्या करा तुमच्या, आणि प्रत्येकाला आपल्या भावना मोकळ्या करायला आपण भाग पाडायचं. त्यामुळे काय होतं, भावनेचं एक लोकांचं मत भावनेच्या आधारावर सद्गुरू म्हणतात भावनाप्रधान बुद्धी आणि बुद्धिप्रधान भावना, असं सद्गुरूंनी 2 भाग केलेले आहेत. तर भावनाप्रधान बुद्धी ही पहिल्यांदा आपण त्याला एनकरेज करायचं, चल तुमची भावना काय ती सांगा, आणि मग प्रत्येकजण आपल्या इमोशन सांगत असतं. ते सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांना सांगायचं आता हे ऐकून घेतलं, आता बुद्धिप्रधान भावना बघूया आपण. म्हणजे बुद्धीच्या जोरावर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आता भावना आपण बाजूला ठेवू द्या की बाबा एखाद्याबद्दलची आपली भावना प्रेमाची असेल, रागाची असेल, ही बाजूला ठेवूया आपण. आता तुम्ही सर्वांनी म्हणजे इन्क्लुडिंग जे भावनेनी बोलत असतात तावातावानी, त्याला पण सांगायचं की आता लेटेस्ट टॉक प्रॅक्टिकली, फॅक्ट्स अँड फिगर्सवर आपण बोलूया. आणि मग प्रत्येकाला आपण त्या फॅक्ट्स फिगर द्यायच्या, आणि मग त्यांना सांगायचं की फॅक्ट्स फिगरवरनं तुम्हाला काय वाटतं, स्टॅटिस्टिकल फिगर्स बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की हे डिसिजन बरोबर आहे की नाही. मग ते विचार करायला लागतात. आणि मग काय होतं की सर्वजण जेव्हा स्टॅटिस्टिकली विचार करतात, सर्वजण प्रॅक्टिकली विचार करतात, सर्वजण फॅक्ट्स अँड फिगर्सवर विचार करतात, तेव्हा एक वेगळं वातावरण तयार होतं, आणि मग त्याच्यातनं खरं काय आणि खोटं काय ते पुढे येतं. त्याच्यानंतर जे पॉझिटिव्ह असतात
तर प्रत्येकाला पॉझिटिव्ह बनवायचं आपण, की तुम्हाला या डिसिजनच्या मागे किंवा याच्यामध्ये तुम्हाला चांगलं काय दिसतं. म्हणजे त्यांना फोर्स करायचं की चांगलं काय दिसतं ते सांगा, कारण फोर्स केल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या रीतीने बघायला लागतो आणि मग त्या प्रत्येकाचं त्याच्याबद्दल चांगलं मत काय हे पण प्रत्येकाचं घ्यायचं आणि मग त्यांना निगेटिव्ह मत पण द्यायचं की तुला याच्याबद्दल निगेटिव्ह काय वाटतं. म्हणून जो पॉझिटिव्ह असतो त्याला त्याचे निगेटिव्ह पॉईंट पण बघायला आपण उद्युक्त करतो, हे लक्षात ठेवा. आणि जो निगेटिव्ह असतो त्याला पॉझिटिव्ह बघायला उद्युक्त करतो. अशा रीतीने हे निरनिराळे हॅट्स घालून जेव्हा डिस्कशन केलं जातं तेव्हा भावना भडकल्या जात नाहीत, अटीतटीचं होत नाही, लोक अंगावर येत नाहीत आणि सर्वांची मतं आणि सर्वजण निरनिराळी अँगलनी विचार करायला शिकतात. कारण काही लोक फक्त भावना इमोशनल असतात, ते प्रॅक्टिकली विचार करत नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे असं करून ते बोलणारे असतात. पण त्यांना जेव्हा आपण पहिलं ऐकून घेतो भावना आणि मग त्यांना बुद्धीचा वापर करायला सांगतो आणि मग त्यांना हळूहळू विचार करायला सांगतो की ह्याच्यामध्ये तुला पॉझिटिव्ह काय दिसतं काय रे, बघ ना, जरा विचार कर ना. आणि मग दुसरे सांगायला सुरुवात करतात पॉझिटिव्ह, तेव्हा त्याला पण कळायला लागतं की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे. मग जो पॉझिटिव्ह नुसता विचार करणारा असतो, जेव्हा निगेटिव्ह विचार करायला लागतो तेव्हा त्याला पण कळतं की मी फक्त पॉझिटिव्हचाच विचार केला, निगेटिव्हचा विचार मी केला नाही. त्यामुळे तो पण निगेटिव्हली काय आहे त्याचा विचार करतो. त्यामुळे सर्वांगाने विचार झाल्यानंतर मग जे डिसिजन येतं ते खूप सुंदर डिसिजन असतं. आणि त्यामुळे अशी मीटिंग जर झाल्या, पण ह्याच्यासाठी खूप लीडर, त्याच्यासाठी तयारीचा लीडर पाहिजे. त्याला हे सगळं ऑर्गनाईज चांगलं करता आलं पाहिजे, प्रत्येकाला एकेका स्टेटमध्ये आणता आलं पाहिजे, भावनेवरनं प्रॅक्टिकलवर आणता आलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी लीडर पण तेवढाच खमक्या लागतो. आणि तसं असेल तर सर्वजण सर्वांगाने विचार करत करत एखादं डिसिजन घेतात. म्हणून आर्ग्युमेंट अवॉइड करता चांगली डिसिजन जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला भरपूर टेक्निक्स अवेलेबल आहेत, काही मी तुम्हाला सांगितली. म्हणून आर्ग्युमेंट अवॉइड करणं खूप गरजेचं असतं. आणि कधीकधी कोणी आर्ग्युमेंट केलं आणि आपण त्याला जर लगेच ॲक्सेप्ट केलं, येस यू आर राईट, की त्याच्या आर्ग्युमेंटमधला हवाच निघून जाते आणि तो एकदम कोसळतो आणि मग त्याला समजून सांगितलं तर तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये येतो. म्हणून देर आर मेनी टेक्निक्स हाऊ टू हँडल डिफरंट टाईप्स ऑफ पीपल. याच्यासाठी आपल्याकडे भरपूर टेक्निक्स आहेत. जसं विषय येत जाईल तसं मी सांगत जाईन. तर सर्वात महत्त्वाचं मी सांगितलं की अवॉइड आर्ग्युमेंट म्हणून सांगितलं. दुसरं काय, अवॉइड क्रिटिसिझम. आपल्याला काय माहिती आहे, उठल्या सुटल्या निंदा करणं, दुसऱ्यांच्या डिसिजनवर टीका करणं, दुसऱ्यांना ब्लेम करणं हे खूप सहज चाललेलं असतं, सहज. ह्याच्यामध्ये काही सद्गुरू म्हणतात की निंदा करायला किंवा दुसऱ्यांना टोमणे मारायला काही डोकं लागत नाही, अक्कल लागत नाही. तो कोणी करू शकतो, त्याला अक्कल लागत नाही. पण दुसऱ्यांनी सांगितल्यावर विचार करण्यासाठी अक्कल लागते. म्हणून जीवनविद्या सद्गुरू जेव्हा मांडतात तर जीवनविद्या ही कला आहे म्हणतात सद्गुरू. कला का म्हणतात, जरी जे शास्त्र असेल त्याच्यामागे निसर्ग नियमाचं जरी शास्त्र असेल तरी नुसतं अंडरस्टँडिंग करून ती जीवनविद्या आपल्या आतमध्ये शिरत नाही किंवा जीवनविद्या आपण जगू शकत नाही. म्हणून जीवनविद्या जगण्यासाठी ती कला आहे आणि ते स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे. आणि त्या स्किलसाठी आपल्याला पहिल्यांदा नॉलेज घेतलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ज्ञानाच्या आधारावर जेव्हा आपण ते स्किल वाढवतो तेव्हा ती कला होते. म्हणून सद्गुरू म्हणतात ते जरी शास्त्र असेल तरी ते कला झाल्याशिवाय, स्किल डेव्हलप केल्याशिवाय त्या शास्त्राचा उपयोग आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून जीवनविद्या ही शास्त्र पण आहे आणि जीवनविद्या ही कला पण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला हे स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं ज्ञान झालं पाहिजे की काय केलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि मग कसं केलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि शेवटी केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. काय असतं माहिती आहे, काय केलं पाहिजे सगळ्यांना माहीत असतं, कसं केलं पाहिजे सगळ्यांना माहीत असतं, म्हणजे ज्यांना ज्ञान आहे त्यांना. पण शेवटी करणं हे कठीण असतं. म्हणून लोक काय, सद्गुरूंनी सांगितली प्रार्थना म्हटली पाहिजे, प्रार्थनेचं महत्त्व सांगितलं सद्गुरूंनी, प्रार्थनेचे परिणाम सांगितले, पटले, पण वळलं नाही ना, कळलं पण वळलं नाही. म्हणून वळणं हे सोपं नसतं, लक्षात ठेवायचं. म्हणून नुसतं ज्ञान घेतलं आणि आपली जीवनाची पाटी कोरी, उपयोग नाही.
म्हणून ज्ञान घेतल्याबरोबर त्याच्यातनं आपण शिकून त्याच्यातनं कला साध्य करून आपण स्किलफुल होत होत आपण त्या ज्ञानाचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा आपण खरे जीवनविद्येचे नामधारक होतो किंवा जीवनविद्या जे म्हणते की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जेव्हा आपल्याला शिल्प घडवायचं असेल तर शिल्प घडवण्यासाठी ज्ञान लागतं, शास्त्र माहीत लागतं आणि कला पण असायला लागते. त्याशिवाय तुम्हाला शिल्प घडवता येत नाही. म्हणून मी जे एक एक गोष्टी सांगत जातोय त्या गोष्टी आपल्याला कला आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे. आता मी पुढलं सांगितलं की डोंट क्रिटिसाइज. हे मी सांगितलं की ब्लेम करणं, क्रिटिसाइज करणं खूप सोपं असतं. क्रिटिसाइज करणं हे काही कठीण काम नाही आहे, पण क्रिटिसाइज करून प्रॉब्लेम सॉल्व होत नसतात. म्हणून क्रिटिसिझम इज नॉट इम्पॉर्टंट, तर अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून क्रिटिसिझम आपलं कमी करून आपण लोकांना अंडरस्टँडिंग कसं करता येईल असं म्हटलेलं आहे की सीक फर्स्ट टू अंडरस्टँड. म्हणजे काय, पहिलं तुम्ही दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रिटिसिझम नंतर ठेवून द्या तुमच्यासाठी, काय त्याला वेळ लागत नाही, त्याला अक्कल लागत नाही. म्हणून एखाद्याने एखादी गोष्ट केली की त्यांनी का केली हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नुसतं एक काहीतरी आपली निंदा करायची, टीका करायची आणि लोकांना ब्लेम करायचं, हे करून कधीच प्रॉब्लेम पण सॉल्व होत नाही आणि जो करणारा असतो ना तो कधी मोठा होत नाही. कारण तो कायम हेच करत बसतो आणि तो स्वतः कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून स्वतः जर मोठा व्हायला पाहिजे असेल तर लोकांच्या डिसिजनवर क्रिटिसिझम करण्यापेक्षा त्याला अंडरस्टँड करून घेणं, असं का केलं हे समजून घेणं, ह्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, म्हणजे पहिलं समजून घ्यायचा प्रयत्न कर. नंतर दुसरी गोष्ट काय, लिस्निंग स्किलवर मी खूप बोललेलो आहे. ॲक्टिव्ह लिस्निंग खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जोपर्यंत ऐकून घेत नाही कोणाची गोष्ट तोपर्यंत तुम्ही त्याला समजून घेऊ शकत नाही. म्हणून समजून घेण्यासाठी ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि ऐकणं म्हणजे निर्भेळ ऐकता आलं पाहिजे, कोऱ्या पाटीने ऐकता आलं पाहिजे आपल्याला. सद्गुरू नेहमी म्हणतात की कोऱ्या पाटीने ऐका. आपली जी गिचमीट असते का पाटीमध्ये, आणि ही गिचमीट म्हणजेच पूर्वग्रह, लक्षात ठेवा. आपली पाटी गिचमीट आहे म्हणजे काय, पूर्वग्रह आहेत. पूर्व जे आपलं अज्ञान आहे यालाच गिचमीटची पाटी म्हणतात. म्हणून पूर्वग्रहावर आपण जी काही बोलतो, क्रिटिसाइज करतो लोकांना, हे पूर्वग्रह कशातनं निर्माण होतात, आपल्या अनुभवातनं निर्माण होतात. म्हणून पूर्वग्रह, सद्गुरूने एकी ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पूर्वग्रह आणि आग्रह हे दोन ग्रह मानवजातीला खूप क्लेशकारक आहेत, त्रासदायक आहेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूने एकीकडे असं म्हटलं आहे की आपल्या पत्रिकेमधले ग्रह किंवा आकाशातील ग्रह आपल्यावर किती परिणाम करतात हा एक वादाचा विषय होऊ शकतो. पण हे आग्रह आणि पूर्वग्रह हे दोन ग्रह मात्र राहू आणि केतू आहेत आणि हे आपल्या जीवनामध्ये अक्षरशः थैमान करतात, थैमान गाजवतात, अक्षरशः वाट लावून टाकतात जीवनाची. म्हणून हे दोन ग्रहाच्या बाबतीत आपण जरा शांती करणं गरजेचं आहे. बाकीच्या ग्रहांची शांती लोक करतात, कुठे कुठे जाऊन ग्रहांची शांती करत असतात. पण पूर्वग्रह आणि आग्रह या दोन ग्रहाची शांती करणं हे आपल्याच ठिकाणी आपल्याला करायला लागेल. आणि त्याच्यासाठी जे लागतं ते जीवनविद्येची कला लागते. म्हणून पूर्वग्रह हे कसे निर्माण होतात, आपण ज्याची पूर्वी आपली त्याच्याबरोबर जी काही आतापर्यंत अनुभव आलेला आहे त्या अनुभवातनं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो किंवा अविश्वास ठेवतो. म्हणून काही माणसाबद्दल आपला पूर्वग्रह असा असतो की हा माणूस चांगलाच आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला एवढा विश्वास असतो की त्यांनी चुकीचं केलं तरी आपण आग्रही असतो की तो बरोबरच करणार, एवढं आपला आग्रह असतो. आणि काही माणसाच्या बाबतीत आपल्याला एवढा अविश्वास निर्माण झालेला असतो की तो खोटं बोलतो म्हणजे तो खोटंच बोलतो. मग तो जर कधी खरं बोलला तरी ते आपल्याला ते खरं वाटत नाही आणि आपण तो खोटं बोललाच समजतो. म्हणजे काय होतं की आपण फॅक्ट्स अँड फिगर्सवर विश्वास ठेवत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून पूर्वग्रह आहे ना, ही जी गोष्ट आहेत ना त्याच्यातनंच विश्वास आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. म्हणून कोरीपाटी पाहिजे. प्रत्येक केस इज डिफरंट. आज एक माणूस खोटं बोलला म्हणजे तो उद्या पण खोटं बोलेलच असं सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळ्या रीतीने अंडरस्टँड करून घेतली पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सावध राहायचं नाही.
कारण काय असतं माहिती आहे, जे काही पूर्वग्रह असतात ना त्याच्यातनं आपल्याला सावध राहायला ते मदत करतं. म्हणजे आपल्याला एखादा माणूस खोटं बोलणारा आहे, एखादा माणूस फसवणारा आहे, हे आपला जर पूर्वग्रह झाला असेल तर आपण त्या माणसाबरोबर सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे कोरीपाटी करताना कुठेतरी सावध राहणं हे पण आवश्यक आहे. म्हणून ही कला आहे, सगळीकडे बॅलन्स करायला लागतं. म्हणून त्याच्याशी बोलताना आपण असं धरून चालायचं की तो खोटंच बोलतो असं नाही, पण तो बोलल्यानंतर ते खरं आहे की नाही खोटं आहे हे आपण नक्कीच फाइंड आउट केलं पाहिजे. आणि त्याच्यावर अंधविश्वास ठेवणं हे बरोबर नाही. म्हणून पूर्वग्रह हे वरदान पण आहे आणि शाप पण आहे, दोन्ही बाजूनी आहे. एका बाजूनी पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये की आपल्याला सावध राहायला मदत होते, आणि एकीकडे पूर्वग्रहांनी आपण कधीकधी रॉंग त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतो, आणि ह्या विश्वास आणि अविश्वासामधूनच शेवटी निर्मिती होती ती गैरसमजाची. म्हणजे बघा, पूर्वग्रह, त्याच्यातनं विश्वास किंवा अविश्वास, आणि त्याच्यातनं गैरसमज, असं एकामागून एक चेन तयार झालेली असते. आणि मग आपण गैरसमज निर्माण होतात, आणि 99.99 प्रॉब्लेम्स जगामध्ये, मग ते राजकारणामध्ये असू दे, कुटुंबामध्ये असू दे, कंपनीमध्ये असू दे, नाही तर संस्थेमध्ये असू दे, सगळे प्रॉब्लेम्स हे फक्त गैरसमजामुळे होत असतात. आणि याच्याबद्दल मला खूप अनुभव आलेले आहेत. माणसं समज करून घेतात, आणि या गैरसमजाला कारण असतो तो पूर्वग्रह, हे लक्षात ठेवायचं. म्हणून गैरसमजाच्या अधिष्ठानावर तुम्ही जेव्हा डिस्कशन करता, जेव्हा तुम्ही वागता, तेव्हा त्याच्यातनं काहीच चांगली निर्मिती होऊ शकत नाही, सुंदर निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून सावध राहणं एकीकडनं महत्त्वाचं आहे, पण ॲट द सेम टाईम तुम्ही गैरसमज करून न घेणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की गैरसमज हा आपला एक मोठा शत्रू आहे. लक्षात ठेवा की संपूर्ण आज जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, ह्या संपूर्ण प्रॉब्लेमचा एकच कारण ते म्हणजे गैरसमज. म्हणून आपण गैरसमज करून घ्यायचे नाहीत, आपण लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि गैरसमज हे पूर्वानुभवांनाच निर्माण होतात हे जरी खरं असलं तरी प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो. आणि आपण कोणावर स्टॅम्प मारणं की हा एक माणूस वाईट आहे किंवा चांगला आहे, असा स्टॅम्प मारणं हे आपल्या रिलेशनशिपसाठी खूप वाईट आहे. आणि मग त्याच्यातनं चांगलं काहीच होत नाही, त्याच्यातनं मग भांडणं, आणि सर्वात शेवटी रिलेशनशिप बिघडली जाते. म्हणून ह्याच्यावर मी पुढल्या वेळेला आणखीन बोलीन, पण आता आपण थोडंसं बघूया आतापर्यंत मी काय बोललो ते. मी सर्वात महत्त्वाचं वाक्य पहिल्या सुरुवातीला सांगितलं की लिडरशिप म्हणजे काय. दोन रीतीने मी लिडरशिप सांगितली. एकदा मी म्हटलं लिडरशिप इज नथिंग बट रिलेशनशिप, असं एकीकडे मी म्हटलं, आणि दुसरीकडे मी म्हटलं लिडरशिप इज कन्व्हर्टिंग विजन इनटू रिॲलिटी. नाहीतर नुसती विजन आहे आणि ती रिॲलिटीमध्ये जर कन्व्हर्ट करता नाही आली तर त्या विजनला काही अर्थ नाही आहे. मग तो विजनरी लीडर असू शकत नाही. त्याला नुसती विजन आहे पण तो क्रियाशील नाही आहे, तो काही करू शकत नाही आहे, किंवा त्याचा उपयोग संस्थेला किंवा कंपनीला होत नाही आहे. म्हणून विजनरी लीडर म्हणजे काय मी सांगितलं की ज्याला विजन आहे हे महत्त्वाचं. आणि विजन म्हणजे मी काय सांगितलं की दूरचं पाहता आलं पाहिजे. फार दूरचं पाहणं हे सोपं नसतं काम. आपल्याला उद्या काय होणार माहीत नसतं, पण पुढे 10 वर्षांनी आपली कंपनी कुठे नेऊन ठेवली पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हा ज्याला विजन असतं ते विजन फार कमी लोकांना असतं, हे लक्षात ठेवा, फार कमी लोकांना असतं. आणि असे विजनरी लीडर्स जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे, नाहीतर काही उपयोग नसतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की विजन इनटू रिॲलिटी करण्यासाठी मध्ये लागतं ते मिशन स्टेटमेंट. मिशन स्टेटमेंट म्हणजे काय की विजन रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी काय एक्झॅक्टली केलं पाहिजे हे जे सांगतं ते मिशन स्टेटमेंट त्याला म्हणतात. आणि आपल्या जे जीवनविद्या मिशन या संस्थेचं मिशन स्टेटमेंट असं आहे की घर तेथे जीवनविद्या. म्हणून प्रत्येक घराघरामध्ये जीवनविद्या कशी पोचेल ह्याच्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते हे जोमाने काम करत असतात. म्हणून काही लोक ग्रंथ पोचवतात, काही लोक विश्वप्रार्थना पोचवतात लोकांच्या घरापर्यंत. निरनिराळ्या रीतीने आपण निरनिराळे कोर्सेस करतो, गर्भसंस्कारापासून ते अगदी मेडिटेशनपर्यंत, डिव्हाइन मेडिटेशनपर्यंत आपले सर्वांगाने कोर्सेस चालू असतात.
ह्या सर्व कोर्सेसनं आपण काय करतोय की घराघरापर्यंत जीवनविद्या पोचवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून संपूर्ण जग सुखी कसं होईल आणि राष्ट्र आपलं महासत्ता कसं होईल याच्यासाठी आपली संस्था जोरदार कार्य करते आहे. आणि या कार्यातून ही जी फळं दिसत आहेत आता हळूहळू सद्गुरूंचा जे विचार आहेत डिक्टेटोरियल डेमोक्रेसी जो सद्गुरूंचा विचार होता तो पण आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. सद्गुरूंचा जो विचार होता की राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे होणार आहे तो पण आता विचार आपल्याला दिसतोय की होतं आहे म्हणून. तर सर्वांगाने आपली देशाची प्रगती होते, आपल्या संपूर्ण लोकांची प्रगती होते. तर हा जो विचार आहे सद्गुरूंनी पकडलेला की जग सुखी व्हायचं, विश्वशांती हा विचार जो आहे तो लवकरच पूर्णत्वाला नाही येईल हे आपल्याला दिसतं आहे आणि तो येणार हे नक्की. एवढं ह्या नोटवर मी आजचा वेबिनार संपवतो आहे. आता पुढला वेबिनार 18 डिसेंबरला होईल, तो बघायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी मागच्या वेळेला पण सांगितलं, एका वेबिनारमध्ये 1 तासामध्ये खूप पॉईंट सांगितले जातात, कारण मला तुम्हाला जितकं जास्त देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतो आहे. पण ते घेण्यासाठी एकदा ऐकलं तर पुरेसं नाही, पुन्हा पुन्हा ऐकून त्याचे पॉईंट्स काढले पाहिजे आणि प्रत्येक पॉईंट्सवर आपण आपल्यामध्ये कशी सुधारणा करता येईल हे बघत आपल्यामध्ये जेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह कराल तेव्हा ह्या देशाला भरपूर विजनरी लीडर्स मिळतील, हे मला ह्याच्याबद्दल शंका नाही आहे. तेव्हा सर्वांनी हा वेबिनार पुन्हा पुन्हा बघा. हा वेबिनार प्रल्हाद पै स्पीक्स म्हणून तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे. सगळे जुनेपासून तुम्ही ऐकायला लागा आणि त्याचे नोट्स काढा. त्याच्यानंतर एक हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा, डिस्कस करा. मी तर म्हणतो की सर्वांनी ह्याच्यावर विचार करून त्यांचे प्रश्न माझ्याकडे पाठवा, कारण तुम्ही जेवढे मला प्रश्न विचाराल तेवढं मला तुम्हाला आणखीन सांगता येईल. तेव्हा प्रश्न विचारायला घाबरू नका, प्रश्न विचारत राहा, त्याची उत्तरं तुम्हाला मी देत जाईन. तेव्हा आजचा वेबिनार संपला आहे. नमस्कार.